नमस्कार, नारकर ब्लॉग्समध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि तुमची सर्वांची मी माफीसुद्धा मागतो, कारण का 15 ते 20 दिवस झाले मी व्हिडिओज टाकत नव्हतो। माझ्या सबस्क्रायबर्स लोकांनी पण मला खूप वेळा विचारलं, अरे व्हिडिओ कधी येणार आहे तुझी, अरे व्हिडिओ कधी येणार आहे। बट मी त्यांना बोललो नक्की येणार। बट आत्ता आज मी व्हिडिओ शूट करतोय आणि आज आहे देवदिवाळी असल्या कारणामुळे आज आपण जाणार आहोत सिद्धिविनायक मंदिरामध्ये। सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाण्या अगोदर आपण आपल्या घरी जो काय देवार आहे त्या देवाऱ्यामधल्या देवाची पूजा करूया आणि मग सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाण्यासाठी निघूया। चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया। आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, की आठवड्यातून 2 व्हिडिओ तरी माझ्या चॅनलवर नक्की येतीलच। चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया। फायनली पूजा करून तर झालेली आहे आपल्या देवारातल्या देवांची। पूजा करून तर झालेली आहे आपल्या देवारातल्या देवांची। आता आपण कपडे चेंज करूया, तयारी करूया आणि डायरेक्ट जाऊया दादरला सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। चला तर मग फायनली कपडे बिपडे तर घालून एकदम रेडी झालेलो आहे मी आता आपण निघूया दादरला सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाण्यासाठी। चला तर मग
पण आलेली आहे आणि माझ्यासोबत आहे हरीश नारकर. आम्ही लोक जातोय बसमध्ये बसलेलो आहे. आता आपण जाऊया डायरेक्ट सिद्धिविनायक मंदिरामध्येच भेटूया. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये तर आलेलो आहे गणपती बाप्पाच्या. खूपच आज गर्दी आहे कारण का देवदिवाळी असल्या कारणाने सर्वजण बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण सुद्धा इकडे आलेलो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी. तर आपल्याला बाहेर तर 15 मिनटं लागली लाईनीमध्ये उभं राहून. आता आतमध्ये बघूया किती टाईम लागतो ते आपल्याला. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया दर्शनासाठी बाप्पाच्या. तर कमेंटमध्ये एकदा सर्वांनी नक्की या गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फायनली दर्शन घेऊन तर झालेलं आहे. एकदम व्यवस्थितरित्या दर्शन आणि सर्व काय झालेलं आहे आपलं. आज देवदिवाळी असल्या कारणाने खूपच गर्दी होती आज मंदिरामध्ये. तरी पण व्यवस्थितरित्या एकदम आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण इकडे दर्शन घेऊन जस्ट बाहेर आलो मी आणि आता आपण इकडून प्रसादी घेऊया. प्रसाद काउंटरवरून प्रसादी घेऊया आणि डायरेक्ट घरी जाण्यासाठी निघूया. चला तर दर्शन घेऊन आम्ही लोक बसमधून उतरलो आहे आणि आत्ता इकडे काहीतरी खायचं पोटाचं बघूया. देवाचं दर्शन तर घेतलेलं आहे. आता आपण पोटाची पूजा करूया. तीच आता खाण्यासाठी आम्ही लोक आता जातोय मॅकडॉनल्ड्समध्ये. मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन काहीतरी खाऊया थोडंफार लाईट आणि घरी जाऊन जेवायचं सुद्धा आहे. नाही तर मम्मी ओरडेल परत. मग आता आपण मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊया थोडंफार काहीतरी खाऊया आणि मग डायरेक्ट घरी जाऊया. ऑर्डर तर केलेलं आहे. आता हे आपण खाऊया आणि मग घरी जाण्यासाठी निघूया. माझ्यासोबत आहे हरीश नारकर. इकडे बघे. हे आपण खाऊया आणि घरी जाण्यासाठी निघूया. घरी तर मी आलेलो आहे आणि मम्मीने सुद्धा जेवायला वाढलं आहे. ते जेवायला बसूया. त्या अगोदर आपण फ्रेश वगैरे होऊया मगच जेवायला बसूया. कारण का खूपच बाहेरून फिरून आलो आहे म्हणून थोडा घाम आणि अंगाला घाम वास येतोय. त्या अगोदर आपण फ्रेश वगैरे होऊया मगच जेवायला बसूया. आणि तुम्ही सुद्धा सांगा मला कमेंट करून आजची व्हिडिओ कशी वाटली ती तुम्हाला. कमेंट नक्कीच करा. व्हिडिओ आवडली असेल तरी आणि नाही आवडली असेल तरी पण कमेंट करा. तुम्ही मला सांगा माझ्याकडनं काय चुका होत आहेत त्या चुका सुधारवायचा मी पुरेपूर प्रयत्न करीन पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला खाली बेल आयकॉन दिलेला आहे त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये.